नमस्कार मंडळी, मी प्रियांका आणि आपल्या यूट्यूब चॅनल तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आम्ही निघालेलो आहोत तुळजापूरला. सकाळी लवकर निघालेलो आहोत कारण तुळजापूरला जसं की आज मंगळवार आहे, गर्दी असणार आहे देवीच्या दर्शनासाठी मंगळवारची, म्हणून लवकर निघालेलो आहोत. आणि घाई गडबडीत निघाल्यामुळे म्हणजे लवकर निघाल्यामुळे काही चहा नाश्ता आम्ही केला नाही सकाळचा, म्हणून घरून जे करून आणलेले आहे रोस्ट केलेले मखाणे आणि मम्मीने असे मस्त लाडू करून आणले आहेत हेल्दी, त्याचा नाश्ता करतात आम्ही निघालेलो आहोत. गाडीतनंच नाश्ता चालू आहे आमचा सगळ्यांचा. तर आता आमच्या प्रवासाला सुरुवात केलेली आहे तुळजापूरला जाण्यासाठी. चला तर मग आमच्याबरोबर तुम्हीही प्रवासाची मजा घ्या आणि ब्लॉग कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आता मंडळी, आम्ही आता पोहोचलो आहोत तुळजापूरला आणि नैवेद्य वगैरे घेऊन आम्ही फूल हार सगळे ओटीचं सामान वगैरे घेऊन आता निघालेलो आहोत. मी आणि सगळे आम्ही पूर्ण फॅमिली आहोत संगती आणि आता निघालेलो आहोत. आणि खूप प्रचंड गर्दी होती, खूपच प्रमाणामध्ये गर्दी होती. जिकडे बघाल तिकडे नुसतीच गर्दी होती. खूपच माणसांची गर्दी होती. आणि ज्या दिवशी आम्ही गेलो तो दिवस मंगळवार होता, देवीचा वार होता आणि त्या दिवशी खूपच गर्दी असते. आणि इथे तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे ते. आम्ही दर्शन घेऊन बाहेर आलेलो आहोत आणि जवळजवळ 2.5 ते 3 तास आम्हाला वाटतं दर्शनामध्ये होतो आम्ही, कारण खूप लाईन होती. जसे की मी सुरुवातीला सांगितलं खूप गर्दी होती आम्ही गेलो त्या दिवशी. आणि इथे आता आम्ही दर्शन करून इथं बाहेर येऊन बसलेलो आहोत. आणि इथे अतुलचं चाललेलं आहे सेल्फी स्टिकने माझ्या. एक फळ आहे ते ज्याचं नाव आता मला माहिती नाही आहे, पण ते फळ काढायचा त्यांचा प्रयत्न चालला आहे. त्यांना ते फळ काढायचंच आहे. अतुलच्या खूप अथळ प्रयत्नांनी हे एक फळ आता निघालेलं आहे, काढलेलं आहे त्यांनी. तर ह्याचं नाव मला माहिती नाही, तुम्हाला माहिती असेल तर नक्की कमेंट करा. आणि आता आम्ही निघालेलो आहोत परत सोलापूरला. सोलापूरहून आमची रात्रीची ट्रेन होती. तर आता आम्ही पोहोचलो आहोत येऊन सोलापूरला. असा हा आमचा प्रवास आणि आमचं असे 2 दिवसाचं ट्रॅव्हलिंग झालं. आणि आता आम्ही येऊन पोहोचलो आहोत दादरला, कारण रात्री खूप कंटाळा आलो. जशी ट्रेन भेटली तशी आपली सरळ झोपून गेलो, कारण 3 दिवसाचा थकवा होता. 3 दिवस आमचं पूर्ण प्रवासामध्ये गेले. सुटली बाई पळ. चला तर म्हणजे माझा आजचा ब्लॉग मी इथंच एंड करते. आले त्या दिवशी 1 तारीख होती, 1 मे आमच्या लग्नाचा वाढदिवस होता. आणि इथे आपलं छोटंसं सेलिब्रेशन चालू होतं आमचं. संध्याकाळनं ते पण केलेलं, कारण खूप प्रवासानं थकून आलेलो, काही सेलिब्रेशन काही नाही केलं. तर चला भेटू परत एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत छान राहा, आनंदी राहा आणि आपल्या जीवनाचा आनंद घेत राहा. परत भेटू छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.